एका घोषणेनं आज महाराष्ट्रातल्या लाखो शेतकरी कुटुंबात एकच चर्चा सुरू झाली आहे. खरंच 2 लाखांची कर्जमाफी झाली का? मग आपलं नाव आहे का? 50,000चं नेमकं काय झालं? मी एका वर्षी कर्ज भरलं नव्हतं, आता माझं काय? पण मला एक सांगा, घोषणा झाल्यावर शेतकरी सगळ्यात आधी काय करतो माहितीये? तो टीव्ही पहिले बंद करतो, मोबाईलवरचे व्हॉट्सअप मेसेज बाजूला ठेवतो आणि पूर्ण माहिती न घेता सरळ कपाटाकडे जातो. त्यानंतर एक फाईल बाहेर काढतो. त्या फाईल मध्ये असतं 7/12, बँकेचं पासबुक, कर्जाची कागद. कारण शेतकऱ्याला पूर्ण बातमी ही ऐकायची नसते. त्याला यावेळी फक्त एकच गोष्ट जाणून घ्यायची असते, ती म्हणजे यात माझं काय. चला तर मग आज आपण मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत नेमकं काय सांगितलंय, काय निर्णय घेतलाय आणि काय घोषणा केली आहे आणि त्याचा अर्थ शेतकऱ्याच्या भाषेत काय होतो ते आज सविस्तर समजून घेऊया. आपल्याला पडलेला पहिला प्रश्न, सरकारला अचानक ही घोषणा का करावी लागली? तर सांगते मित्रांनो, ही घोषणा काही एका दिवसात झालेली नाही. मुख्यमंत्री म्हणाले की कर्जमाफीबाबतच्या अटींवर सातत्याने चर्चा सुरू होती आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे महायुतीचे आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली काही आमदारांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली. त्यांची मागणी काय होती? त्यांची मागणी एकच होती की 50,000च्या लाभाशी संबंधित अट काढून टाका, कारण अनेक शेतकरी फक्त या एका अटीमुळे लाभापासून वंचित राहत आहे. म्हणजे सरकार समोर दोन गोष्टी होत्या. त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे एका बाजूला होती आर्थिक शिस्त आणि दुसऱ्या बाजूला होती शेतकऱ्यांचं नुकसान. मग याच चर्चेनंतर मुख्यमंत्री यांनी सभागृहात दोन मोठ्या घोषणा केल्या. आता प्रश्न क्रमांक 2, मुख्यमंत्र्यांनी नेमक्या कोणत्या दोन घोषणा केल्या? तर आता हा भाग नीट आणि सविस्तर ऐका, कारण संपूर्ण चर्चेचं केंद्र इथंच येऊन थांबतं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यातील पहिली घोषणा, महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील ज्या लाभार्थ्यांना आधी 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार होता, आता त्यांच्यासाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता याच वेळी दुसरी घोषणा काय, तर तेही सांगते. प्रोत्साहनपर लाभासाठी ठेवलेली 2026 ते 27 मधील पीक कर्जाची परतफेड करण्याची अट वगळण्यात येईल, असं त्यांनी जाहीर केलं. आता हे दोन निर्णय आज चर्चेचा विषय आहेत. आता यानंतर येतो प्रश्न क्रमांक 3, पण सरकारने आधी ही अट ठेवलीच का होती? मुख्यमंत्री यांनी याचं कारणही सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार पूर्वीच्या कर्जमाफी योजनांमध्ये एक अनुभव असा होता की सरकारला वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं होतं, प्रोत्साहनपर अनुदान द्यायचं होतं, म्हणून पीक कर्जाची वेळेवर परतफेड करण्याची अट ही ठेवण्यात आली होती. मग अशा वेळी सरकारचं म्हणणं देखील होतं, ज्यांनी वेळेत कर्ज भरलं त्यांना प्रोत्साहन मिळालंच पाहिजे. अट ठेवण्यामागचा उद्देश शेतकऱ्यांना अडचणीत आणणं नव्हता, तर कर्ज परतफेडीची शिस्त टिकवणं होता. क्रमांक 4, मग सरकारने आता निर्णय का बदलला? मुख्यमंत्री म्हणाले जर ही अट काढून टाकली तर राज्यावर 4 ते 5,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो. म्हणून सुरुवातीला सरकारची भूमिका वेगळी होती, पण दुसरीकडे आमदारांचं म्हणणं होतं की फक्त एका अटीमुळे जवळपास 2 लाख शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहत असतील तर त्या अटीचा पुनर्विचार हा झालाच पाहिजे. मग अशा वेळी मुख्यमंत्री म्हणाले, मी आर्थिक शिस्तीचा विचार करत होतो, पण आमदारांनी व्यापक शेतकरी हिताचा विचार मांडला आणि त्यानंतर सरकारने निर्णय बदलण्याची घोषणा केली. आता यानंतर पुढचा प्रश्न येतो, तो म्हणजे प्रश्न क्रमांक 5. आता 50,000चं काय? हा सर्वात महत्वाचा आणि सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं, महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील ज्या लाभार्थ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार होता, त्यांच्यासाठी आता हाच लाभ 2 लाख रुपयांपर्यंत लाभ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पण मित्रांनो, इथेच एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. काय? तर घोषणा झाली म्हणजे अद्याप प्रत्येकाचं कर्ज माफ झालं असा अर्थ होत नाही. या निर्णयाची अंतिम अंमलबजावणी, पात्रता आणि सोबतच या निर्णयाची प्रक्रिया आणि अधिकृत शासन निर्णय अर्थात GR आल्यानंतर स्पष्ट होईल. म्हणून कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत माहितीची वाट पाहणं महत्वाचं आहे. पण काय काय समजून घेतलं, तर घोषणा का झाली, दोन मोठे निर्णय कोणते आणि सरकारने याआधी अट का ठेवली होती आणि आता ती अट का रद्द केली. पण आता येतो सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न क्रमांक 6, की 2026 ते 27 ची अट का काढली, म्हणजे आता कोण पात्र होणार? हा प्रश्न प्रत्येक गावात प्रत्येक शेतकरी विचारला जातोय. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं प्रोत्साहनपर लाभासाठी ठेवलेली 2026 ते 27 मधील पीक कर्ज फेडण्याची अट वगळण्यात येईल. इतकंच नाही तर त्यांनी पुढे असं देखील सांगितलं
की त्या वर्षाच्या आधीच्या 3 वर्षांपैकी किमान जवळपास 2 वर्षे ज्यांनी कर्जाची परतफेड केली आहे तेही आता पात्र ठरतील. म्हणजेच पूर्वी फक्त एकाच अटीमुळे बाहेर गेलेल्या काही शेतकऱ्यांनाही आता संधी मिळू शकते, असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं. आता पुढचा प्रश्न काय, तर प्रश्न क्रमांक 7, मुख्यमंत्री 95% शेतकऱ्यांचा उल्लेख का करत होते? हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की 2026 मध्ये जवळपास 95% शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली होती. म्हणजेच काय केलं, तर सरकारकडे हा आकडा होता, पण उरलेले काही शेतकरी फक्त एका अटीमुळे या लाभापासून वंचित राहत होते. आणि म्हणूनच काय झालं, तर पात्रतेचा विस्तार करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. प्रश्न क्रमांक 8, सरकारवर 4 ते 5 हजार कोटींचा भार म्हणजे नेमकं काय? मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं, जर अट काढली तर राज्यावर 4 ते 5 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त म्हणजे जवळपास आर्थिक भार येऊ शकतो. म्हणजेच सरकार समोर हा निर्णय सोपा नव्हता. एका बाजूला राज्याचा खर्च आणि दुसऱ्या बाजूला लाभापासून वंचित राहणारे शेतकरी होते. आता मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार या दोन्ही गोष्टींचा विचार करूनच अंतिम निर्णय घेण्यात आलाय. आता पुढचा प्रश्न तो म्हणजे प्रश्न क्रमांक 9, मुख्यमंत्री वारंवार 2008 आणि 2009चा उल्लेख का करत होते? सभागृहात बोलताना मुख्यमंत्र्यांनी जुन्या कर्जमाफी योजनांचा देखील संदर्भ दिला, जेणेकरून त्यांचं म्हणणं सोपं होईल. त्यांचं म्हणणं होतं, पूर्वीच्या कर्जमाफी योजनांमध्येही काही अटी होत्या आणि आधी लाभ घेतलेल्या काही लाभार्थ्यांच्या पुढील योजनेत वगळण्यात देखील आलं होतं. आणि याच पार्श्वभूमीवर प्रोत्साहनपर लाभासाठी अट देखील ठेवण्यात आली होती. मात्र आता परिस्थितीचा फेरविचार करून नवीन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10, कर्जमाफी म्हणजे सरकारच्या मते काय आहे? तर तेही सविस्तर सांगते. या विषयावर मुख्यमंत्री यांनी स्पष्ट वक्तव्य केलंय. मुख्यमंत्री एक महत्वाचं वाक्य बोलले, ते म्हणाले, कर्जमाफी हा शेतकऱ्याला श्रीमंत करण्याचा मार्ग नाही, तर शेतकरी सावकाराच्या विळख्यात अडकू नये आणि आर्थिक संकटातून बाहेर पडावा, हा त्यामागचा मूळ उद्देश असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. आता यासोबतच सरकारने कर्जमाफी, वन टाइम सेटलमेंट आणि प्रोत्साहनपर अनुदान अशा 3 उपाययोजना राबवल्याचाही उल्लेख केलाय. त्यासोबतच महायुती सरकार दरवर्षी मोठ्या प्रमाणात वीज माफी देत असल्याचा देखील यावेळी त्यांनी उल्लेख केलाय. मित्रांनो, आतापर्यंत आपण सविस्तर समजून घेतलं मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली, ती का केली, आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे सभागृहात त्यांनी कोणकोणते मुद्दे मांडले. आता शेतकऱ्यांच्या मनात अजूनही काही प्रश्न पडतात, त्यातील 2-3 महत्वाचे प्रश्न आपण पाहूयात आणि तेच सर्वात महत्वाचे आहेत. चला त्याचे उत्तर शोधूया. प्रश्न क्रमांक 11, आता उद्यापासून बँकेत जाऊन नाव तपासायचं का? मित्रांनो, घाई करू नका, कारण मुख्यमंत्र्यांनी नुकतीच घोषणा केली आहे. पण आता पुढची प्रक्रिया ही सरकारकडून पूर्ण होणं देखील तितकंच गरजेचं आहे. म्हणजेच या निर्णयाची अंमलबजावणी कशी होईल, पात्रता नेमकी कशी लागू होईल आणि याबाबतचे अधिकृत आदेश येणं देखील महत्वाचं आहे. म्हणून कोणी सांगितलं म्हणून तुम्ही लगेच बँकेत धाव घेण्यापेक्षा अधिकृत माहितीची अर्थात GR ची वाट पाहणं योग्य ठरेल. पुढचा प्रश्न क्रमांक 12, व्हॉट्सअपवर किंवा सोशल मीडियावर येणारे मेसेज खरे मानायचे का? तर हो, आजचा सगळ्यात मोठा आजार हा झालाय की कोणी एक फोटो टाकला, कोणी एक पोस्ट लिहितो आणि लगेच सर्वत्र ती पोस्ट व्हायरल होती. सगळ्यांचं 2 लाख कर्ज माफ. मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलं, पण कोणतीही माहिती खरी मांडण्यापूर्वी तिचा अधिकृत आदेश आलाय का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 13, आता शेतकऱ्यांनी काय करावं? माझ्या मते सगळ्यात आधी तुमची कर्जाची कागदपत्र ही व्यवस्थित ठेवली पाहिजे. पासबुक अपडेट ठेवा. सोबतच सरकारकडून पुढे येणाऱ्या अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवा. वारंवार व्हिडिओ येणारे कर्जमाफी संदर्भात येणारे व्हिडिओ तपासा, कारण अफवा आणि अधिकृत माहिती या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रश्न क्रमांक 14, या संपूर्ण घोषणेतून नेमकं काय समजलं? चला मग एका मिनिटात संपूर्ण व्हिडिओचा सारांश पाहूया. मुख्यमंत्र्यांनी काल सभागृहात 2 मोठ्या घोषणा केल्या, अर्थात 10 जुलै रोजी पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम दिवशी मोठ्या घोषणा केल्या. महात्मा फुले कर्जमाफी योजनेबाबत लाभाची मर्यादा वाढवण्याची घोषणा आणि प्रोत्साहनपर लाभासाठी ठेवलेली 2026 ते 27 मधील पीक कर्जफेडीची अट वगळण्यात आल्याची घोषणा. यासोबत पूर्वीच्या 3 वर्षांपैकी 2 वर्ष नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांचा उल्लेख देखील यावेळी त्यांनी केलाय. आणि हा निर्णय व्यापक शेतकरी हिताचा विचार करून घेतल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलंय. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जे काही सांगितलंय
त्याचा अर्थ शेतकऱ्याच्या भाषेत समजावून सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलाय. आता पुढे या निर्णयाबाबत सरकारकडून जे काही अधिकृत आदेश येतील त्याची सविस्तर माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आपण या चॅनलवर सर्वात आधी तुमच्यासाठी सोप्या भाषेत घेऊन येणार आहोत. त्यामुळे न चुकता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो इतर शेतकरी मित्रांपर्यंत देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.